Hello friends, today's topic is spectral distribution of black body radiation. ब्लॅक बॉडी आपण असेल एखादी, तिला आपण हॉट केलं, गरम केलं, तापवलं तर त्याच्यामधून थर्मल रेडिएशन्स बाहेर पडतात, म्हणजे एनर्जी रेडिएट होते. मग त्याचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन आपण बघायचं. तर इथं आपण हा ग्राफ बघूया की रॅडियंट पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी पर युनिट रेंज ऑफ अ वेवलेंथ ॲज अ फंक्शन ऑफ दी वेवलेंथ. बघा इथे एक्स ॲक्सिसवरती काय आहे तर वेवलेंथ आहे, नॅनोमीटरमध्ये आहे. बघा इथे 0पासून 3000 नॅनोमीटरमध्ये वेवलेंथ आहे आणि ही आपली रॅडिएटिंग पॉवर आहे. आणि हे वेगवेगळे आपले ब्लॅक बॉडी आहे ते एकदा 3000 केल्विनपर्यंत गरम केले, हॉट केली आणि मग त्याच्यातून जे थर्मल वेवलेंथ बाहेर पडणार आहेत त्याची रेंज इथं रेकॉर्ड केलेली आहे आणि त्याचा हा ग्राफ इथं प्लॉट केलेला आहे. नंतर तोच ऑब्जेक्ट किंवा तीच बॉडी, ब्लॅक बॉडी जी आहे ती 4000 केल्विनपर्यंत गरम केली किंवा तिचा हॉटनेस आहे तो किती आहे, 4000 केल्विन आहे. आणि मग पुन्हा तोच डेटा की त्याच्यातून जे काही थर्मल रेडिएशन किंवा रेडिएंट एनर्जी इमिट होते त्याचं रेकॉर्ड ठेवलं आणि मग हा प्लॉट केलेला आहे. तर बघा इथे हे आहे तर तीच ऑब्जेक्ट, तीच ब्लॅक बॉडी 5000 केल्विनपर्यंत गरम केली आणि त्याच्यातून रेडिएंट पॉवर जी आहे ती इमिट होते, त्याचा ग्राफ प्लॉट केलेला आहे रेकॉर्डिंग घेऊन वगैरे किंवा डेटा घेऊन. आणि तोच आहे तर तोच ब्लॅक बॉडी किंवा तोच ऑब्जेक्ट किंवा तीच ब्लॅक बॉडी आहे ती 5500 केल्विनपर्यंत तिचं तापमान तापवलं किंवा गरम केली इतक्या हाय टेम्परेचरपर्यंत आणि मग त्याच्यातून ज्या हीट रेडिएट होणार आहे, बाहेर पडणार आहेत, थर्मल वेव्ह ज्या बाहेर पडणार आहेत त्या रेकॉर्ड केल्या आणि त्या इथं प्लॉट केल्या. तर ग्राफचं नेचर बघा, 3000, 4000 केल्विनसाठी, 5000 केल्विनसाठी आणि 5500 केल्विनसाठी. हा जो पीक आहे बघा, तर इथे आपण खाली ड्रॉप केला तर तो कसा होतोय, शिफ्ट झालेला आहे लेफ्ट साईडला, म्हणजेच इकडे शॉर्टर वेवलेंथकडे तो होतोय. म्हणजे हा लॅम्बडा मॅक्स जो आहे तो लेफ्ट साईडला आपल्या शिफ्ट होत आहे. कसं की जसं आपण ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर वाढवतोय त्यानुसार हा लेफ्ट होतोय, लेफ्ट साईडला शिफ्ट होतोय. कोण, लॅम्बडा मॅक्स. म्हणजे हा पीक जो आहे ती व्हॅल्यू शिफ्ट होते, हे तर लक्षात ठेवायचं आहे. तेच इथे पुढे काही पॉईंट सांगितलेले आहेत. तर हा जो प्लॉट आहे तो त्याचा आपण स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत. सो स्टार्टिंग फ्रॉम द रेडिएंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया कोणाची आहे तर परफेक्टली ब्लॅक बॉडी. बघा परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे ती एनर्जी रेडिएट करते पर युनिट एरिया पर युनिट टाइम. दॅट एनर्जी डिपेंड्स ऑन इट्स टेम्परेचर. त्या बॉडीचं जे काही टेम्परेचर आहे त्याच्यावरती ते डिपेंडंट आहे. हॉट ऑब्जेक्ट्स रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन अ लार्ज रेंज ऑफ द फ्रिक्वेन्सीज. आता इथे बघा, इथे 0 to 3000 नॅनोमीटर म्हणजेच इथं अल्टिमेटली फ्रिक्वेन्सी रेंज पण जास्त झाली, कारण फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. त्यामुळे इथे पुन्हा मी रिपीट करते, हॉट ऑब्जेक्ट्स रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन ए लार्ज रेंज ऑफ दी फ्रिक्वेन्सीज. हेन्स द रेट ऑफ इमिशन पर युनिट एरिया or power per unit area of a surface is defined as a function of a wavelength lambda and wavelength lambda of the emitted radiation. म्हणजे काय, जो इमिशनचा रेट आहे पर युनिट एरिया किंवा त्याला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणणार, पॉवर पर युनिट एरिया असे आपण म्हणू शकतो. दोन्ही सेमच आहे. रेट ऑफ इमिशन पर युनिट एरिया आणि पॉवर पर युनिट. कोण इमिट करतंय की आपली ब्लॅक बॉडी रेडिएशन इमिट करते, त्याचा जो रेट आहे इमिशनचा किंवा पॉवर इमिट होतीये त्याचा जो रेट आहे इज डिफाईन्ड ॲज द फंक्शन ऑफ द वेवलेंथ. इथे आपण वेवलेंथ ॲज अ फंक्शन म्हणतो प्लॉट केलेला आहे आणि फंक्शन ऑफ अ वेवलेंथ ऑफ दी इमिटेड रेडिएशन, जे रेडिएशन्स इमिट होते त्यांची वेवलेंथ आहे. सो ॲट लो टेम्परेचर द पॉवर रेडिएटेड इज व्हेरी स्मॉल अँड प्रायमरीली लाईज इन द लॉंगर वेवलेंथ रिजन. म्हणजे जर का आपल्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर कमी असेल तर जी काही पॉवर रेडिएट होती ती कुठे स्मॉल असते आणि लाईज इन द लॉंग वेवलेंथ रिजनमध्ये. अँड ॲज द टेम्परेचर इज इन्क्रीज्ड रेट ऑफ इमिशन इन्क्रीजेस फास्ट. इमिशनचा रेट पण फास्ट होतो. कधी,
ब्लॅक बॉडीचं आपण जर का टेम्परेचर वाढवलं, इन्क्रीज केलं, तर इमिशनचा रेट पण काय होतोय, फास्ट होतोय. ॲट ईच टेम्परेचर द रेडियंट एनर्जी कंटेन्स अ मिक्सचर ऑफ डिफरंट वेवलेंथ्स. प्रत्येक टेम्परेचरला रेडियंट एनर्जीमध्ये वेगवेगळ्या वेवलेंथ असतात. ॲट हायर टेम्परेचर्स टोटल एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम increases and proportion of the energy emitted at higher frequencies or shorter wavelengths also increases. काय सांगितलंय बघा, हायर टेम्परेचरला टोटल एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम इन्क्रीज होते अँड proportion of the energy emitted at higher temperature or at higher frequencies or shorter wavelengths also increases. म्हणजे ते इन्क्रीज होते, वाढतंय. लुमन अँड प्रिंगस्ट्रीम स्टडीड द एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ब्लॅक बॉडी रेडिएशन. त्यांनी कशाचा अभ्यास केला, ब्लॅक बॉडीचे जे रेडिएशन्स इमिट होत आहेत त्याचं एनर्जी डिस्ट्रीब्युशन ॲज अ फंक्शन ऑफ द वेवलेंथ. म्हणजे तो ग्राफ आहे जो हा बघितला आहे तोच. दे केप्ट द सोर्स ऑफ द रेडिएशन. त्यांनी ते काय घेतले, कॅव्हिटी रेडिएटर घेतला आहे. ब्लॅक बॉडी काय म्हणून काय घेतलेलं आहे, कॅव्हिटी रेडिएटर. त्यांनी सोर्स ऑफ रेडिएशन ॲट अ डिफरंट टेम्परेचर, म्हणजेच ते 3000 4000 केल्विन वगैरे वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवला. अँड मेजर द रेडियंट पॉवर. आणि त्याच्यातून जी पॉवर रेडिएट होते ती मेजर केली. कुठल्या तरी डिव्हाइस वगैरे असतं, इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्या साह्याने पॉवर जी काय रेडिएट केलेली आहे ती मेजर केली. करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेवलेंथ, वेगवेगळ्या वेवलेंथला ती पॉवर मेजर केली. द मेजरमेंट्स वर रिप्रेझेंटेड ग्राफिकली. म्हणजे वेवलेंथ आणि पॉवरचा असा ग्राफ काढला. त्यांचं रिप्रेझेंटेशन कसं केलं आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं. इन द फॉर्म ऑफ कर्व्स शोईंग व्हेरिएशन ऑफ रेडियंट पॉवर पर युनिट एरिया ॲज अ फंक्शन ऑफ अ वेवलेंथ ॲट डिफरंट कॉन्स्टंट टेम्परेचर. कुठले कुठले आहेत ते 3000 केल्विन, 4000 केल्विन, 5000 केल्विन एक्सेट्रा. So spectral distribution of a power radiated by the body indicates, काय indicate करते आहे, the power radiated at different wavelengths. Now experimental observation indicate that. experiment घेतले आणि याच्या ऑब्झर्वेशन वरून काय इंडिकेट झालं, the spectral distribution depends only on, कशावर डिपेंडंट आहे, absolute temperature of a black body. ज्याचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आहे ते कशावरती डिपेंडंट आहे, तर आपल्या ब्लॅक बॉडीचं जे टेम्परेचर आहे त्याच्यावरती. अँड इट वॉज इंडिपेंडंट ऑफ दी मटेरियल. ती ब्लॅक बॉडी कुठल्या मटेरियलची आहे त्याच्यावरती ते डिपेंडंट नाही, इंडिपेंडंट आहे. मग आता एक्सपेरिमेंटवरनं कुठले कुठले ऑब्झर्वेशन्स मिळाले. सो फ्रॉम द एक्सपेरिमेंटल कर्व्स इट इज ऑब्झर्व्ड ॲट फर्स्ट पॉईंट, at a given temperature energy is not uniformly distributed in the spectrum. बघा, ही रेडिएटेड पॉवरची एनर्जी युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे का, नाही. इन्क्रीज, हे वेवलेंथ जसजशी वाढत चाललेली आहे तशी इन्क्रीज होत गेली आणि परत कमी कमी होत गेली आहे. जर ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर वाढवलं तर पुन्हा ती इन्क्रीज होत गेली आणि परत कमी होत गेली, इन्क्रीज होत गेली आणि कमी होत गेली. म्हणजेच काय, ॲट अ गिव्हन टेम्परेचर 3000ला असू दे किंवा 4000ला असू दे, given temperature energy is not uniformly distributed in the spectrum of the black body. म्हणजेच it is a function of the wavelength आहे. सेकंड पॉईंट काय सांगतोय, ॲट अ गिव्हन टेम्परेचर. गिव्हन टेम्परेचर म्हणजे 3000 किंवा 4000 5000 जे काय असेल ते रेडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इन्क्रीजेस. सुरुवातीला इन्क्रीज झाले की नाही, प्रत्येक कर्वमध्ये बघा इनिशियली इन्क्रीज झालेली आहे. इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ दी वेवलेंथ. जशी वेवलेंथ वाढते तशी पॉवरसुद्धा इन्क्रीज होते आहे. रिचेस इट्स मॅक्झिमम व्हॅल्यूला रीच झालेली आहे आणि नंतर मग पुन्हा रिचेस इट्स मॅक्झिमम अँड देन डिक्रीजेस, पुन्हा डिक्रीज होत गेलेली आहे, खाली डिक्रीज होत गेली आहे. बरोबर. द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू द रेडिएशन ऑफ द मॅक्झिमम इंटेन्सिटी लॅम्बडा मॅक्स. आता हे इथं ज्यावेळेला हे पीक व्हॅल्यूज आहेत त्याला जर आपण इथं परपेंडिक्युलर टाकला तर ही त्याला पीक व्हॅल्यूला करस्पॉन्डिंग ही लॅम्बडा झाली. ह्या ग्राफसाठीची ही इथे येईल, ह्याच्यासाठीची कुठे येईल, इथे ह्या वेवलेंथ आहे. सो द वेवलेंथ करस्पॉन्डिंग
to the radiation of the maximum intensity lambda max, it is a characteristic of the temperature of the radiating body. त्या टेम्परेचरची कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. रिमेंबर इट इज नॉट द मॅक्सिमम वेवलेंथ इमिटेड बाय द ऑब्जेक्ट. इकडे पण वेवलेंथ इमिट होत आहेत, त्यामुळे ती लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्सिमम वेवलेंथ नाही आहे. थर्ड पॉईंट, द एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेवलेंथ्स. आता हे जे कर्व्स आहेत ना, या कर्वच्या खालचा आपण एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना माहिती आहे, डिफरन्शिएशन किंवा इंटिग्रेशनच्या थ्रू आपण एरिया अंडर कर्व काढू शकतो. सो एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेवलेंथ्स. फोर्थ पॉईंट, द पीक ऑफ द कर्व्स शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट. बघा मग अशी मी सांगितलं होतं, हा जो पीक आहे तो लेफ्टला शिफ्ट होतो. शॉर्टर वेवलेंथ म्हणजेच कुठे, शॉर्टर वेवलेंथकडे तो शिफ्ट होते. मीन्स और दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर. म्हणजे जसं हे टेम्परेचर इन्क्रीज होतंय 3000, 4000, 5000, तसं हा लॅम्बडा मॅक्स जो आहे तो शॉर्टर वेवलेंथकडे काय होतोय, शिफ्ट होतोय. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, ॲट हायर टेम्परेचर radiant power or total energy emitted per unit time per unit area means total area under the curve. हायर टेम्परेचरला जर म्हणजे फॉर एक्झाम्पल 5000 म्हणा किंवा 5500 या कर्वच्या अंडरचे आपण जर का एरिया काढले तर दॅट विल करस्पॉन्ड टू ऑल द वेवलेंथ्स इन्क्रीजेस. काय इन्क्रीज होत आहे बघा, रिपीट करते. At higher temperature, radiant power or total energy emitted per unit time per unit area means area under the curve corresponding to all the wavelengths increases. Increase होणार तो एरिया पण जसं बघा कसं काय बरं. बघा तुम्ही इथे आपण जर का इथे ह्या कर्वच्या खालचा एरिया काढला किंवा ह्या कर्वच्या खाली जरी एरिया काढला, हा एरिया आणि ह्या कर्वचा एरिया दोन्हीमध्ये जर आपण कंपॅरिझन केली तर हायर टेम्परेचरच्या कर्वचा अंडरचा एरिया जास्त आहे. म्हणजे जसं टेम्परेचर वाढतंय तसं तो एरिया वाढतोय, तेच इथे सांगितलं आहे. नेक्स्ट, ॲट टेम्परेचर ऑफ दी 3000 केल्विन. ॲट अ टेम्परेचर किती आहे, 300 केल्विन. म्हणजे 300 केल्विन मीन्स नियर अबाउट रूम टेम्परेचर. कारण 27 डिग्री सेंटीग्रेड आपलं असेल तर 273 + 27 मीन्स 300 केल्विन होतं. म्हणजे ॲट रूम टेम्परेचर द मोस्ट इंटेन्स ऑफ दीज वेव्स हॅज वेवलेंथ काय असती, अबाउट 5 × 10⁻6 मीटर असती वेवलेंथ. द रॅडियंट पॉवर इज स्मॉलर फॉर वेवलेंथ्स डिफरंट फ्रॉम धिस व्हॅल्यू. प्रॅक्टिकली ऑल द रॅडियंट एनर्जी ॲट दिस टेम्परेचर इज कॅरिड बाय वेव्स लॉंगर दॅन द करस्पॉन्डिंग टू द रेड लाईट. सो दीज आर द इन्फ्रारेड रेडिएशन्स. ते आपल्याला दिसत नाहीत इन्फ्रारेड रेडिएशन. Theoretical explanation of the above observations should not be given by the existing theories. When हे सायंटिस्टचं नाव आहे, he gave an expression for the spectral distribution from the laws of thermodynamics which fitted the experimental observation. म्हणजे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनला थिओरिटिकलचा सपोर्ट ह्या सायंटिस्टनं दिलेला आहे ओनली फॉर द शॉर्टर वेवलेंथसाठी. अँड लॉर्ड रेलहाय आणि सर जेम्स जीन्स गेव अ फॉर्म्युला फ्रॉम द इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. त्यांनी इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीवरून लॉ दिलेला आहे. धिस फॉर्म्युला फिट्स वेल इन लॉंग वेवलेंथ. त्यांचा जो फॉर्म्युला आहे तो लॉंगर वेवलेंथसाठी फिट बसतो. बट टेंड्स टू इन्फिनिटी ॲट शॉर्टर वेवलेंथ. त्यांचा फॉर्म्युला शॉर्टर वेवलेंथसाठी मग आता ह्याचं जास्त काही मॅथमॅटिकल इथे प्रूफ वगैरे नाही आहे. ह्या गोष्टी तुम्हाला इथे अशाच लक्षात ठेवायला लागतील. सो इट वॉज देअर फॉर इसेन्शियल टू प्रपोज अ न्यू मॉडेल टू एक्सप्लेन बिहेवियर ऑफ अ ब्लॅक बॉडी. त्यामुळं प्लँक नावाचा एक सायंटिस्ट आहे. सो त्यांना हे लक्षात घेतलं अँड त्याने एक मॉडेल सजेस्ट केलं की कुठले दोन्ही जे वेन आणि वेनचं कुणासाठी होतं की शॉर्टर वेवलेंथसाठी. रेल्वे आणि सर जेम्स जीन्स ह्यांचं कुणासाठी होतं तर लॉंगर वेवलेंथसाठी.
मग दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून मग प्लँकने काय केलेलं आहे, आणखीन एक नवीन मॉडेल सजेस्ट केलं आहे की दॅट कुड डिस्क्राईब द ऑब्झर्व स्पेक्ट्रम क्वाईट वेल. म्हणजे हा जो एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूनी ऑब्झर्वेशन्स मिळालेले आहेत, ह्या स्पेक्ट्रमचं एक्सप्लेनेशनला थिओरिटिकल प्रूफ कोणी दिली तर प्लँक नावाचा आणखीन एक सायंटिस्ट आहे, त्यांनी दिलेला आहे. सो दिस इज ऑल अबाउट द, आपण कुठला पॉईंट पाहिला आत्ता की स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ दी ब्लॅक बॉडी रेडिएशन, आणि हे त्याचा ग्राफ आहे. सो दिस इज ऑल अबाउट इट. एनी सजेशन प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.